अवकाळी पावसाचं संकट आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यावर अस्मानी संकट ओढवलेलं आहे। पावसाचं हे अस्मानी संकट पुढील 5 दिवसात आणखी तीव्र होणार असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला। या पार्श्वभूमीवर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढणार। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राज्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। होय, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून कालच बऱ्याच भागात पाऊस झाला। जालना या ठिकाणी अक्षरशः वादळी पावसाने हजेरी लावली। मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने शेतकरी आश्चर्यचकित झाले, कारण की काल वाटत नव्हतं की अशा पद्धतीने पाऊस येईल, पण काल बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली। आता पावसाचा जोर वाढणार आहे, आज पण वाढणार आहे आणि उद्यापासून पावसाची तीव्रता काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात बघायला मिळणार आहे। आपण पुढच्या 2 ते 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। नेमका पाऊस कसा सुरू होत आहे, पावसाचं वातावरण कसं राहणार, पाऊस आज येणार की उद्या येणार, संपूर्ण अंदाज आपण बघणार आहोत। हा एक अंदाज आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता राहणार असून विजा असतील, पाऊस व गाराचं प्रमाण काही ठिकाणी कमी राहील, काही ठिकाणी गारा कमी राहतील, पण वादळी वारा जास्त राहील। पावसाचं प्रमाण काही भागात कमी राहील, वाऱ्याचं विजाचं प्रमाण जास्त राहील। काही भागामध्ये पावसाचं पण वातावरण जास्त आहे आणि वाऱ्याचं पण प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे वादळी तुफान पाऊस पुन्हा एकदा आता राज्यभरामध्ये हजेरी लावणार आहे। तर चला, कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहणार आहे, पाऊस कसा येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहण्यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला रोज हवामानाची ताजी अपडेट या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघू शकता, सध्या आता जो बंगालचा उपसागर आहे, तुम्हाला एकदा डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। हा जो बंगालचा उपसागर आहे, या बंगालच्या सागरामध्ये आपल्याला खूपच तीव्र अशी भयानक सिस्टीम बघायला मिळत आहे। वादळी सिस्टीम आहे, याच्या माध्यमातून अति भयानक पाऊस आपल्याला बंगालच्या समुद्रामध्ये सध्या बघायला मिळत आहे। आता ही सिस्टीम नेमकी कुठे जाणार, जिकडे जाईल तिकडे भयानक स्वरूपाचा पाऊस, वारा, वादळ आपल्याला बघायला मिळणार आहे। झाडे पडणे किंवा इतर नुकसान होणे अशी परिस्थिती या वादळामुळे आपल्याला बघायला मिळू शकते। तर चला पाहूया। बघा, ही जी सिस्टीम दिसत आहे खूपच तीव्र आहे। बघा, आता याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। विजांचा कडकडाट, अति भयानक पाऊस या सिस्टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। हे वातावरण नेमकं कुठे सरकणार, महाराष्ट्राकडे येणार का की दुसरीकडे जाणार आहे, हे पण मी दाखवण्याचं काम करणारच आहे। बघा, आता जसजसं आपण पुढे बघू, हे तासाला पुढे भारताकडे येतानाची दिशा पण ह्याची दिसून येत आहे। बघा, आता श्रीलंका असेल, श्रीलंकेच्या भागामध्ये अति भयानक पावसाचं वातावरण निर्माण झालेलं असून या ठिकाणी वादळी वारा आणि एवढं मोठं तुफान बघायला मिळत आहे पावसाचं की सगळे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत। काही करावं कुणाला समजत नाही, एवढा मोठा आपल्याला पाऊस काही ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी जर विचार केला तर जो श्रीलंकेचा भाग आहे, या पूर्ण भागाला पावसाने आता वेढा घातलेला आहे। पूर्ण पावसाने आता तीव्र स्वरूपाचा वेढा घातल्याचं परिस्थितीचं वातावरण हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे। बघा, आता त्यातले त्यात भारताच्या काही भागात पाऊस दाखल झालेला आहे। आता हा पाऊस कुठे सरकणार याकडे पण लक्ष देणं खूपच गरजेचं ठरू शकतं। बघा, इकडे भारताचा एकदम दक्षिणेकडील जो भाग आपल्याला दिसून येत आहे, या भागामध्ये वेगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। बघा, एकदम तीव्र स्वरूपाचं मुसळधार वातावरण आपल्याला पावसाचं या ठिकाणी स्पष्टपणे आता बघायला मिळत आहे। तर चला, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला दाखवतो। आता लक्ष द्या, या ठिकाणी बघू शकता हे वातावरण जर विचार केलं तर केरळमध्ये देखील दाखल झालेला आहे। केरळमध्ये तुफान पावसाने आगमन केलेलं असून विजांसह तुफान पाऊस केरळमध्ये दाखल झालेला आहे। बघा, आता केरळच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अति तीव्र वादळी पाऊस आपल्याला दिसून येत आहे। यामुळे इथले शेतकरी आता जे आहे ते हैराण झालेले आहेत, कारण की अशी परिस्थिती निर्माण होईल कुणालाच वाटत नव्हतं। त्यानंतर विशाखापट्टणमच्या भागाजवळ पण पाऊस पोहोचलेला असून या ठिकाणी पण तुफान पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे। बघा, आता ज्या वेळेस विशाखापट्टणमच्या जवळ कोणती सिस्टीम, कमी दाब, तीव्र कमी दाब, चक्रीवादळ जे काही तयार होत असतं, जर या ठिकाणी तयार झालं तर त्याचा एवढा परिणाम होतो की तो महाराष्ट्राकडे पण होत असतो। महाराष्ट्रात पण तिथून सिस्टीम लवकर येत असतात, त्यामुळे पावसाचा अंदाज हा बघायला मिळतो।
सध्या बघायला गेलं तर आता महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या भागात आता पाऊस वाढणार आहे, तर चला आता त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे का हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघा. सध्याची जर आता ढगांची परिस्थिती बघायला गेलं तर पावसासाठी जे मोठमोठे ढग पोषक असतात ते आता कोणत्या ठिकाणी येण्यास सुरुवात होत आहे. तर इकडे सोलापूरचा भाग असेल, त्यानंतर लातूर असेल, लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण वाढत चाललेलं आहे. त्यानंतर बार्शीचा भाग असेल, याही ठिकाणी आता ढगाचं आपल्याला जे आहे ते रूप हे मोठ्या प्रमाणात पावसासारखं दिसून येत आहे. त्यानंतर इकडे उदगीरचे भाग, देगलूरचे भाग असतील, याही ठिकाणी अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यानंतर परळी, कळंब, बार्शी, इंदापूर, करमाळा, जामखेडच्या भागात देखील आता मोठमोठे ढग पावसाचे सक्रिय होऊ लागलेले आहेत. बघा आता याच ढगांच्या माध्यमातून लवकरच काही तासानंतर पावसाला जे आहे ते पोषक वातावरण बघायला मिळू शकतं. परळी असेल, बीड असेल, या ठिकाणी माजलगाव असेल, परभणी असेल, नांदेड असेल, या ठिकाणी नायगावचे भाग असतील, या भागामध्ये परभणीच्या भागामध्ये आपल्याला जे आहे ते सध्या ढगाळ वातावरण वाढतानाच दिसून येत आहे. एवढंच नाही तर इकडे आर्णीचा भाग असेल, वाशिम, लोणारचे भाग आहे, चिखली या भागामध्ये देखील, अकोला, खामगावचा भाग आहे, अमरावतीचा भाग आहे, या भागात देखील मोठं पावसाचं वातावरण आता सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे धरणीचे भाग असतील, या भागापर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण सध्या बघायला मिळत आहे. हे ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पावसाच्या वातावरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा पुढच्या काही तासामध्ये पावसाला जे आहे ती सुरुवात होऊ शकते ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागामध्ये पावसाचा अंदाज असून शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार राहील तर विजांचं प्रमाण हे राहणारच आहे. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं आगमन असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची व आपली योग्य ती काळजी घ्यायची आहे. झाडाखाली जनावरांना बांधायचं नाही किंवा आपण स्वतः पण थांबायचं नाहीये. योग्य त्या निवाऱ्याकडे जाणं हे योग्यच ठरू शकतं, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण हे अचानक तयार होत असतं. मग चला आता पाऊस आज रात्रीपासून वाढणार आहे का, कोणत्या जिल्ह्यात पाऊस आता वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता आहे, सर्व काही अंदाज आपण पाहण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता आता पावसाचं प्रमाण कुठे वाढणार, कसा पाऊस पडणार आणि कुठे जास्त पावसाचा अंदाज आहे ती माहिती आता तुम्हाला दाखवत आहे. बघा आता मोठा बदल हा पावसामध्ये आजपासूनच होत असून आज देखील महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आता काल सुरुवात झालेली आहे, आज काही प्रमाणात प्रमाण वाढेल, रात्री थोडं आणखीन जोर वाढेल, उद्या याचं प्रमाण जास्त वाढेल. त्यानंतर हे दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे. कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, तर कुठे विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचे देखील पाऊस बघायला मिळतील. पण बघा हे पाऊस आता कुठे पडणार आहेत, सगळ्यात जास्त पावसाचं वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे, आता ही पण माहिती तुम्हाला बघायची आहे. यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही आता व्हिडिओ पाहत चला. बघा आता एकंदरीत परिस्थिती पाहायला जर गेलं तर पावसाचं आजचं वातावरण बघायला गेलं तर इकडे जालना जिल्हा, बीडच्या उत्तर भागाला आज पाऊस एखाद्या वेळेस तुरळक ठिकाणी पडू शकतो. जास्त अंदाज नाही, पण आता ढगाळ वातावरण वाढलेलं आहे त्यामुळे काही ठिकाणी थोडासा अंदाज दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व साईडला वातावरण तयार होऊ शकतं. त्यानंतर इकडे रिसोडचे भाग असतील, पुसदचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता देखील राहू शकते. अशा प्रकारचा अंदाज आपल्याला दिसतो आहे. नागपूरमध्ये देखील पावसाला लवकरच वातावरण सक्रिय होणार असून विजांच्या कडकडाटामध्ये नागपूर या ठिकाणी पण पावसाचं आगमन होणार आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या, पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे. पण बघा ही झाली आताची परिस्थिती, पण खरा वादळी पाऊस सुरू होत आहे तो म्हणजे येत्या 24 तासाच्या नंतर म्हणजे 48 तासाच्या आसपास पावसाचं प्रमाण राज्यामध्ये आता आपल्याला वाढतानाच बघायला मिळणार आहे. यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे, कुठे जास्त गारा पडणार आहेत, कुठे जास्त वारं राहील, कुठे जास्त नुकसानकारक पाऊस पडेल, संपूर्ण जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा या ठिकाणी पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार असून विजांचं प्रमाण पण अधिक राहणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावं बघू. तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर नावं वगैरे दाखवत आहे कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार आहे. यामध्ये चंद्रपूरचा भाग असेल, चंद्रपूरच्या भागामध्ये हिंगणघाटच्या भागामध्ये विजांचा पाऊस राहणार आहे. या ठिकाणी पांढरकवाडा, आदिलाबादच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता राहील. यामध्ये यवतमाळ, आर्णी, पांढरकवाडा, आदिलाबाद, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली, या ठिकाणी ब्रह्मापुरी, वर्धाचा भाग असेल. या ठिकाणी अतिशय विजांच्या कडकडाटामध्ये
मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. काही ठिकाणी वातावरणामध्ये अचानक मोठा बदल पण होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. आर्णीच्या भागामध्ये, कारंजा, लाड, वाशिमच्या भागामध्ये पण विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार असून विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सतर्क राहा. येत्या 48 तासामध्ये पावसाचा जोर, व्याप्ती वाढणार आहे. बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. अंदाज हा लक्षात घ्यायचा आहे. आर्णी, यवतमाळच्या भागामध्ये पण पाऊस राहणार आहे. कारंजा, लाड, वाशिमच्या भागामध्ये, या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील अधिक राहू शकतं. लोणारच्या भागामध्ये पण पाऊस राहणार आहे. चिखलीला पण पाऊस राहणार आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहील. तर चला, हा पाऊस कधी आणि किती दिवस सुरू राहणार आहे, खरंच जोरदार पाऊस पडणार आहे का, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचं वातावरण राहील, त्या संदर्भातील आता अपडेट आपण बघणार आहोत. आता लक्ष द्या. बघा, काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी जास्त पाऊस पडणार आहे. मग आता हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपात पडणार आहे, अशा जिल्ह्यांची या ठिकाणी नावं सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमका पाऊस आज येणार की उद्या येणार. बघा, आता हा पाऊस विजांसह सुरू होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. 3-4 दिवस खूप मोठं पावसाचं वातावरण काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे. तर चला, आता जास्त पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची नावं बघू. तर शेतकरी बांधवांनो, आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगत आहे. बघा, आता उद्या रात्रीपासूनच भयानक पावसाचा अंदाज असून हिंगणघाट, अमरावती, चंद्रपूर, पुसद, रिसोड, तुरळक भागात मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याचा पण अंदाज असून पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तीव्र स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आता येत असल्याने शेतकरी बांधवांनो, आपल्याला सतर्क पण राहायचं आहे. वातावरण खूप बदलत चाललेला आहे. खामगाव, रिसोडला पण उद्या रात्रीला पावसाचा अंदाज आहे. अमरावतीला आहे, पुसदला आहे, नांदेडला पण आहे. या भागामध्ये देखील पावसाचं वातावरण सक्रिय होत आहे. अमूरचा भाग असेल, लातूरच्या भागापर्यंत पाऊस उद्या दाखल होऊ शकतो. पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते. नागपूरच्या देखील बहुतांश भागामध्ये, जबलपूर, भोपाळ, इंदोरीचे हे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे काही भाग आपल्याला बघायला मिळत आहेत, या ठिकाणी उष्णता राहील आणि त्या ठिकाणी ढगाळ वातावरण होईल आणि महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात बघायला मिळेल असा अंदाज आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील या संदर्भातील लवकरच व्हिडिओ येणार आहे. या चॅनलवरती आपण पुढचा व्हिडिओ लवकरच देणार आहोत. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले तर हवामान अंदाज रोज तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल.